तर आज आपण करतोय मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर एकदम नाही का अशी चुरून मस्त लागते. तर ह्यासाठी एक जुडी मेथी चांगली निवडून घेतली, एक मोठी वाटी शेंगदाणे, मोठी वाटी मीठ, जाड मीठ घेतलंय, लसूण घेतलाय एक हे कुडी, आणि हिरव्या मिरच्या घेतल्या जवळजवळ 15-20 मिरच्या आहेत. आणि ही मेथी चांगली धुवून घ्यायची. आता मोठी जुडी होती, मोठी गडी होती ती मेथीची. चांगली ताजी, इतकी छान लागते ना ही भाजी पण भाकरी बरोबर. चुरूनच खायची, पण पोळी बरोबर नाही, भाकरी बरोबरच. तेल गरम करायला ठेवलंय. ह्याच्यात बाकी काहीच टाकायचं नाही जास्त, सामान पण एकदम लिमिटेड आणि टेस्ट पण खूप छान आहे. कमी साहित्यात चांगलं. आता जिरे टाकलं, थोडासा लसूण टाकला, हिंग टाकलं थोडंसं. ही भाजी टाकली. चिरून पण टाकू शकता, पण चिरून टाकली ना थोडीशी कडसर लागते, म्हणून मी अशीच टाकते. कारण बारीक निवडलेली दांडे असे तुकडे करून घेतलेले, त्यामुळे मी अशीच टाकते. ह्याच्यातच लगेच जाड मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे पाणी सुटून आहे ना त्याच्या अंगच्या पानं शिजती ती. आता ही इकडं शिजूपर्यंत आहे ना, इकडं हे बाकीचं मिरची ते मिक्सर करून घ्यायची नाही का. ह्याच्यात आता पाणी बिणी काहीच घालायचं नाही, या मेथीच्या पाण्यातच शिजती चांगली. मीठ आणि मेथीचं पाणी सुटतं ना, ते आता शिजून घ्यायची व्यवस्थित मस्त. आता इकडे हे शेंगदाणे आहे ना चांगले भाजून घेतलेले. तर हे शेंगदाणे त्याचं टरफलं काढलं तरी चालतं, पण मी नाही काढलं. हे शेंगदाणे, मिरच्या घेतलेल्या आहेत 10-15, मीठ आणि लसूण. काही मीठ आहे ना त्याच्यात टाकलं मेथीची भाजीत, आणि काही मिक्सर करायला घेतलं. त्याच्यातच पाणी टाकून घ्यायचं लगेच, आणि चांगलं मिक्सर करून घ्यायचं बारीक, म्हणजे दाट असा रस्सा होतं. कारण रस्सा जास्त करावा लागतो ना भाजीला, भाकरी बरोबर चुरून खायची म्हणून. ते झालं मिक्सर. पाय किती शिजली मस्त. अशी शिजून घ्यायची, पाणी टाकून नाही शिजवायची, म्हणजे नाही का टेस्ट पण चांगली लागते आणि शिजली पण जाते भाजी. आता हे मिक्सर मग सगळं पाणी टाकून व्यवस्थित हे करून घ्यायचं. आता तुमची तर ही 4 माणसांसाठी भरपूर होती. हे मिक्सर गार पाणी टाकलं तरी चालतंय भाजीला, गरम पाण्याची काही गरज नाही आहे. असंच आता उकळी येऊन द्यायची चांगली. पातळच असते भाकरी बरोबर खायची म्हणून. आता ना भाकरी करून घ्यायच्या. मेथीची भाजी झाली. हे चांगलं मी पीठ मळून घ्यायचं नाही का. असं जितकं भाकरी करताना ना, जितकं आपण पीठ आहे ना मळून घेऊ ना, तितकी भाकरी छान होणार. त्याच्यासाठी पण गिरणीवाल्याला सांगायचं, भाकरीचं पीठ आहे ना लय बारीक नका देऊ आणि जास्त जाड नाही, जसं भाकरीला लागतं तसंच द्या. पिठावर पण राहतं जरा चांगलं. असं नाही का, हाताच्या मागच्या बाजूने चांगलं असं मुळू घेतलं. त्याच्या भाकरी थापून घेऊ राहिले मी आता.
पोळपाट होतं भाजा त्याच्यावरच थापते. परातीत पण थापली तरी चालतं, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार कसं पण. खूप एकदम बारीक म्हणजे पातळ पण नको आणि अशी जाड पण नाही, अशी मिडियम साईजची भाकरी करायची, म्हणजे नाही का व्यवस्थित चुरून खाता येते. खूप पातळ झाल्यावर पण कडक अशी चुरताना ही होती, म्हणजे जास्त लई पातळ पण नाही करायची. तर पाणी लावून घ्यायचं असं. पाणी लावल्यानंतर 2 मिनिटं ठेवायची आणि नंतर पाणी थोडंसं सुकलं ना, मग पलटी मारायची. सगळीकडून उलटणी घालून पाहायचं कुठे चिकटलेली नाही ना, मग अशी पलटी मारून घ्यायची. मागून व्यवस्थित भाजली का नाही पाहायचं. अशा प्रकारे झाली तयार. झाली तयार भाकरी आणि मेथीची भाजी. आणि चुरूनच खायची पण.